मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येते। सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढले जात आहेत। अशातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलेला आहे। या प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्यात आलेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मोका लागतात सीआयडी मध्ये मोठा बदल करण्यात आला। प्रशासनाकडून तपास अधिकारी बदलण्यात आलेले आहेत। या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करत होते, मात्र आता त्यांच्या जागी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील याचा तपास करणार आहेत। खरं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह 9 जणांवर मोका लावलेला आहे। यात सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा लीडर दाखवला आहे, तर वाल्मिक कराडला गँगचा सदस्य म्हटलंय। तसंच या गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला मोका लागतात सीआयडीचे तपास अधिकारी देखील बदलण्यात आलेले आहेत। हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करत होते, त्यांच्या जागी आता अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील हे तपास करणार आहेत। सीआयडी मध्ये अचानक मोठे बदल केल्यानं चर्चांना उधाण आलंय। या संपूर्ण प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध सीआयडी घेत आहे, त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते।